हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ इव्हनिंग म्हणेन म्हणजे इव्हनिंगचे 7:15 वाजलेले आहेत आता आणि आम्ही आज जात आहोत अंबाबाईच्या मंदिरात म्हणजे येथे बसस्टँडला अंबाबाईची स्थापना झालेली आहे। तर बघू शकता खूपच सुंदर अशी अंबाबाईची मूर्ती आहे आणि आतमध्ये म्हणजे मागलच्या साईडला मंदिर आहे अंबाबाईचं आणि मंदिराच्या समोरच असं सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे खूप छान असा दरबार सजवलेला आहे देवीचा आणि अंबाबाईची स्थापना केलेली आहे। खूपच सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि खूपच सुंदर असं देवीचा दरबार सजलेला आहे। खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर ना मला खरंच घरी जायचं अजिबात मन नव्हतं आणि इतकी भक्तांची गर्दी होती ना की आम्ही 7 वाजता घरातून निघालो आणि 7:45 देवीची आरती झाली। त्यानंतर प्रसादासाठी अशी इतकी मोठी रांग लागलेली इकडे बघू शकता तुम्ही। तर आम्ही निवांतच बसलेलो होतो म्हणजे 10 वाजता आमचा नंबर लागलेला होता। तोपर्यंत आम्ही इकडे दांड्या वगैरे खेळत आहेत गरबा खेळत आहेत ते आम्ही बघत होतो छान एन्जॉय करत होतो। छान वाटत होतं म्हणजे दररोज घरी असतो पण आपण कुणातरी निमताने बाहेर निघालो ना खरंच खूप छान वाटतं। आम्ही देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि थोडा वेळ आम्ही इथंच बसलेलो होतो म्हणजे गरबा खेळत होते दांड्या छान वाटत होतं आणि वेदिकाही आलेली आहे सोबत म्हणजे 7 वाजता ती माझ्याकडे आलेली होती म्हणत होती आपण देवीचे दर्शनाला जाऊया तर मीही म्हणलं जाऊया ये। तर आम्ही सगळेजणच आलेलो आहोत। तर थोडा वेळ बसलं प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही आता थोड्या वेळा जायला निघणार आहोत। टायमिंग सांगितलं रात्रीचे 10 वाजलेत म्हणजे इथंच 10 वाजलेले होते घरी जायला मला 10:30 वाजलेले होते आणि दिनेश पप्पा सगळेजण इथंच आहेत म्हणजे ते 5 वाजता अंबाबाईच्या मंदिरात येतात म्हणजे दररोज सकाळी पूजा आरती होतच असते पण आता घटस्थापना झालेली आहे नवरात्र सुरू आहे तर 5 वाजताच हे येतात इथे दिनेश पप्पा म्हणजे घरी आंघोळ वगैरे करून इथं येतात मग सगळी देवीची पूजा आरती सगळी तयारी होते मग 7:45 देवीची आरती होत असते दररोज रात्री 10-11 वाजेपर्यंत ते इथंच राहतात आणि दिनेश पण लेटच येत आहे म्हणजे इथं जेवण खाणं करून थोड्या वेळ बसून मग निवांत येतात आणि बाबा पण तुळजापूरला गेलेले त्यामुळे मला तितकी घाई गडबड नव्हती निवांतच बसलेली होती आणि सगळ्यांची बोलणं वगैरे झालं माझं म्हणजे जेवण जे स्वयंपाक बनलेलं आहे ते वाढण्यासाठी सगळ्या लेडीजच होत्या म्हणजे सगळ्या मेंबर झाल्या होत्या ते पण ताई म्हणत होत्या की तुम्ही आणखी नंतर या म्हणजे जेवण खाणं करून परत घरी गेलात तरी नंतर आपण गरबा वगैरे खेळूया पण नंतर काय मी गेलेली नव्हते कारण घरी यायलाच मला 10:30 वाजलेले होते। आल्यानंतर काही जेवण तिथं झालं होतं सगळ्यांचं त्यामुळे स्वयंपाक किंवा भांडी कुंडे असं काहीच काम नव्हतं। आल्यानंतर आम्ही झोपलेलोच होतो निवांत। परत मॉर्निंगला मी रोजच्या वेळेत उठलेली आहे म्हणजे 5 वाजता उठलेले आहे आणि मॉर्निंगची सगळी कामं माझी आवरलेली आहेत। बाकीचे आणखीन कोणीही उठलेले ना वेदिका उठलेली आहे ना दिनेश ना दिनेशचे पप्पा कारण रात्री थोडंसं लेट आले आणि लेटच झोपलेले होते त्यामुळे म्हटलं आणखीन कुणालाही मी उठवलेलं नाही आहे कारण देवीच्या मंदिरामध्येच भरपूर वेळ म्हणजे 10 ते 11 वाजेपर्यंत तिथंच राहतात मग त्यानंतर घरी येतात आणि तिथं भजन वगैरे सगळं चालू असतं दांडिया खेळतात छान वाटतं असं वाटतं की रात्रभर तिथंच बसावं पण तसंही होणार नाही कारण आता घर तिथून खूप दूर आहे आमचं त्यामुळे मी थोडंसं लवकरच निघालेली होते। तर असो आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ। तर सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहे म्हणजे टायमिंग सांगितलं यावेळेत मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत आणि मी 5 वाजता उठलेले आहे। सगळ्या पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळं झालेलं आहे फक्त राहिलेलं आहे अंगणामधलं म्हणजे अंधार असतो त्यामुळे मी बाहेरचं काही केलेलं नाही फक्त आतमधलीच माझी कामं आवरत आहेत आणि इकडे जी ही भांडी क्लीन झालेले होते ते सगळे मी आता रॅकला लावत आहे म्हणजे रात्री लेट झाला होता त्यामुळे ही सगळी कामं जिथल्या तिथे ठेवलेली होती। कालही दिवसभर इतकी धावपळ माझी झाली ना म्हणजे काल मी उदगीरला गेलेले होते एक ताई म्हणते होते की ताई अगोदर सांगायचं ना की तू उदगीरला येणारच आपली भेट झाली असते। मला वाटतं ती ताई उदगीरलाच राहतात पण मला पण म्हणजे अचानकच आमचा प्लॅन झाला की आईची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे यायचं की नाही सुरू होतं। एक वेळा मी बाबांना म्हणलं की तुम्ही घेऊन जावा कारण घरात मला पण खूप धावपळ होत होती परत बाबांनाही कसं आता म्हशी वगैरे आहे त्यामुळे ते घेऊन गेले म्हणून अचानकच आमचा प्लॅन झालेला होता त्यामुळे अगोदर मी शेअर करू शकले नाही आणि आजकाल व्हिडिओ तुम्हाला थोडीशी लेट येत आहेत ताईनो त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण आज पण तसाच गोंधळ आज पण मी घरी नव्हते काल उदगीरला गेलो त्यामुळे व्हिडिओ रात्री आला आणि आज मी गावाकडे गेले होते वरवटीला गेलेले होते कारण यांच्या काकूची तब्येत ठीक नाही तर त्यांना बोलण्यासाठी आम्ही गेलेलो होतो त्यामुळे हे आज व्हिडिओ पण व्हिडिओ तुम्हाला लेटच येणार आहे रात्रीच येणार आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण 2 दिवस झालं ना थोडंसं असं होत आहे म्हणजे वेळेची कमी म्हणजे सगळं ॲडजस्ट होतच नाही आहे ते केलं की हे राहतं हे केलं की ते राहतं असं होत आहे तर थोडंसं समजून घ्या ते व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहेत। तर इकडं चहा ठेवलेले म्हणजे सगळे भांडी मी रॅकला लावले आणि ह्यांचं पण आवरलेले म्हणजे सगळेजण उठले आहेत आंघोळ झालेली आहे सगळ्यांची तर इकडे अगोदर मी चहा ठेवला आणि मांजरासाठी दूध कपात काढून ठेवलेला आहे
म्हणजे त्याला काल मी दूध दिलेलं नव्हतं आणि काल पण अशी धावपळ मला झालंच नाही. मी असंच उदगीरला गेले आणि यांना पण आठवण नाही. त्यानंतर मग म्हणत होती की एक पॉकेट आणून त्याला दूध पाजवलेलं आहे. तर आज अगोदरच इकडे बॉटली दूध मी भरून ठेवत आहे. संग इकडे डाळ पण मी कुकरला लावत आहे, कारण आज पण मला गावाकडे जायचं आहे. त्यामुळे थोडंसं लवकर ही सगळी कामं आवरायची आहेत किचनची. परत आजचा वार सांगितलं, आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 23 सप्टेंबर आणि आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर इकडे चहा उकळलेला आहे आणि टोस्टचं नवीन पॉकेट मी काढलेलं आहे. तर टोस्ट आणि चहा सगळ्यांना देते. वेदिकाचा उपवास आहे नवरात्रीचा आणि मला पण सगळ्या ताई विचारत होते की ताई तुझा नवरात्रीचा उपवास नाही आहे का? तर नाही ताई, मग मी फक्त 1.5 दिवसाचं पारणं करते, 9 दिवस उपवास नसतो माझा. पण खूप साऱ्या ताईंचे आता उपवास सुरू आहेत. वेदिकानं पण उपवास पकडलेला आहे. तर तिच्यासाठी मला शाबू किंवा बगर मी बनवणार आहे, म्हणजे वरीच्या तांदळाचा भात हे बनवून द्यायचं आहे तिला. तेच म्हणत आहे की उपवास होत नाही, लहान आहे ती आणि एकतर वेळेत कॉलेजला जायचं, अभ्यास करायचं, खूप सारं लोड असतं मुलींवर. तर उपवास कशाला केलं तेच म्हणत होते. तरी पण आता तिनं पकडलेला आहे. तर मला आता तिच्यासाठी वरीच्या तांदळाचा भात बनवून देते. आमच्यासाठी स्वयंपाक बनणार आणि सगळ्यांसाठी टिफिन द्यायचा आहे. मग त्यानंतर सगळी बाकीची कामं आवरून 10 वाजता मला घरातनं निघायचं आहे. म्हणत होते की परत 5 वाजेपर्यंत आपल्याला घरी यायचं आहे, कारण यांना देवीच्या मंदिरात जायचं असतं. 5 वाजता आंघोळ करून जातात हे. तर थोडंसं लवकर घरी यायचं आहे. तर घरातनं थोडंसं लवकर निघालो तरच आम्ही परत लवकर येणार आहोत, तेच म्हणत होते. तर आता सगळी कामं पटपट आवरायची ह्याच्यामध्येच आहे मी. पण इतकी सारी कामं होऊन जातात ना की होतच नाही. ती इतकी धावपळ करते तरी पण एखादी कामं जर राहून जाताना, आज तसं झालं होतं. काल मी बाकीची सगळी कामं आवरलेली होती, कपडे वगैरे सगळं धुणं झालेलं होतं, पण आज कपडेही राहून गेले माझे. थोडंसं लवकरचे घरी आले होते आणि त्यामध्ये लाईट गेलेला, मग सगळ्याच कामाचा गोंधळ होतो माझा. तसंच झालेलं होतं. तिकडे यांना चहा बनवून दिला आणि वेदिका आत्ता तोंड ठेवून आलेली आहे, म्हणजे लेट उठलेली आहे ते. तर तिच्यासाठी इकडे चहा ठेवलेला आहे मी आणि मी माझ्यासाठी डिकाशन चहा बनवते. म्हणजे 2-3 वेळा नुसता चहा झाला, यामध्येच वेळ भरपूर गेलं. चहा पावडर संपलेली होती, साखर संपली होती डब्यामधली, ते पण मी काढून घेतलेले आहे. म्हणजे छोटी मोठी किचनमध्ये कामं होतात ना, यामध्येच जास्त वेळ जातो आपल्याला समजत नाही की आपण कुठं जास्त वेळ घालवतो. मला तरी तसंच वाटतं की काम काय असतं, इतक्या लवकर उठते तरी पण मला लेट का होतो, कारण छोटी मोठी कामं खूप सारी होतात, ते सांगून जमत नाही. एके वेळ हे पण म्हणतात काय कामं असते इतकं लेट होतं तुला, दिवसभर त्याच कामात असते, जेव्हाही बघा त्याच कामात असते. तर खरंच बघा, मला पण एक वेळा वाटतं की कुठं मी वेळ घालवते इतका की इतकं लेट होतो मला. आणि छोटी छोटी कामं इतकी होऊन जातात की आपल्याला लक्षातही राहत नाही आपण किती कामं करतो. इकडे लिंबूची पानं टाकून डिकाशन चहा बनवून घेतलेला आहे. तर या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. तर चहा घेऊन झालेला आहे आणि आमचे राजकुमार आत्ता उठलेले. दिनेश पण आज खूपच लेट उठलेला आहे, ब्रश करत आहे आणि दूध पण आहे. म्हणजे दिनेश हळद टाकून दूध पित असतो मॉर्निंगला, पण आज दूध नाही. आता दूध आल्यानंतर त्याला गरम करून देणार आहे. आणि इकडे लावलेले स्टँड, कारण वरीचे तांदूळ, साबुदाणा सगळं वरती मी ठेवलेलं होतं आणि आणखीन एक डबा मी काढलेला होता काल, म्हणजे रव्याचा डबा, ते पण मला वरी ठेवायचा होता. आणि असं झालं ना की स्टँड आणल्याशिवाय मला काही पोहोचत नाही. स्टँड लावल्यानंतरच मग वरचं काय घ्यायचं आहे काय ठेवायचं आहे ते ठेवायचं आहे, असं आहे. तर इकडे तांदूळ काढून घेतलेले आहेत. म्हणजे इकडे अगोदर मी वरीच्या तांदळाचा भात बनवून घेते, मग त्यानंतर जे आहे ना रोजचा स्वयंपाक बनणार आहे. म्हणजे जे बनणार आता पटकन मी बनवून घेणार आहे. नंतर ना मग मी गेल्यानंतर खूप गोंधळ होतो. दिनेशलाही आज सुट्टी आहे, कारण सगळ्या नद्या भरून आलेल्या आहेत. आता पाऊस इकडे नाही आहे, काल तर पाऊस नव्हता, आज पण वातावरण ठीक आहे, पण आणखीन कुठेतरी पाऊस पडत आहे असं वाटतं मला. म्हणजे म्हणत आहे की महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त पाऊस आहे आणि त्यामुळे तिकडचं पाणी इकडे सोडत आहेत नदीला. खूप साऱ्या नद्या असा भरून गेल्यात ना की त्या ब्रिजवरून पाणी जात आहे आणि सगळ्या एसट्या बंद आहेत. आणि त्या एसटी बंद असल्यामुळे दिनेश म्हणजे कॉलेजला सुट्टी दिलेली आहे, कारण एसटी जात नाही कुणीकडे, त्यामुळे तो पण आज घरीच आहे. तर किचनची थोडीफार कामं मी आवरलेली आहेत. आता मी बाहेर आलेले आहे. ही बाहेरची कामं राहिलेलीच आहेत, कारण मॉर्निंगला खूप अंधार असतो आणि कोणी उठलेलं नसतं, त्यामुळे मी दार गेट काहीच काढत नाही. मला भीती पण खूप वाटते, कारण कोणीच माणूस दिसत नाही, समोर नुसती शेती आणि झाडी आहे, त्यामुळे दारच काढत नाही आहे मी. तर आता छान झालेले वातावरण पण, म्हणजे ऊन छान आहे. आज खूप दिवसाच्या नंतर ऊन पडलेलं आहे, छान वाटत आहे. म्हणजे ती वस्तू ना रोज रोज भेटली ना व्यक्तीला तितकी त्याची व्हॅल्यू नसते, पण ते खूप दिवसाला भेटल्यानंतर खूप त्याचं हे वाटतं की खूप दिवसाच्या नंतर आज ऊन पडलेलं आहे, थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेऊया, उन्हात बसूया असं वाटतं मला. पण होतच नाही, मॉर्निंगला नुसती धावपळ सुरू असते आपली. तर सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे मी आणि पोर्च धुवून घेतला, अंगण धुवून घेतलेलं आहे, वायपरनं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि अगोदर चिमण्यांना तांदूळ टाकते. म्हणजे दिनेशनं तांदूळ टाकलेले होते, पण ते धुल्यामुळे सगळे तांदूळ गेले आणि चिमण्याची चिवचिव सुरूच होती. तर अगोदर मी तांदूळ टाकलेले आहेत त्यांना, म्हणजे त्यांना एक सवय झालेली आहे की तांदूळ नसलेला त्यांचा आरडाओरडा सुरूच असतो. तांदूळ टाकली मी निवांत खातात. तर झालेलं आहे आता बाहेरची सगळी कामं मी आवरलेली, तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. तर अगोदर मी इकडे सगळी वरणाची तयारी करून घेते.
आणि वेदिकाला इकडं मी शेंगा सोलाय दिलीत, म्हणजे शेंगदाणे संपलेले आहेत, तर म्हणून मी इकडे शेंगा घेतलेल्या आहेत. तर म्हटलं आता वरीच्या डाळीचा भात बनवायचा, तर त्यामध्ये टाकण्यासाठी थोडीशी शेंगदाणे मला फोडून दे, म्हणजे शेंगा फोडून दे. म्हणजे आमटी बनवायचा विचार होता, पण वेदिका म्हणते आमटी वगैरे नको, फक्त शेंगदाणे वगैरे टाकून जसं आपण खिचडी बनवतो ना तशाच प्रकारे मला वरीच्या डाळीचा भात बनवून दे. तर तशा पद्धतीने छान होतो. म्हणजे आता आमटी बनवली तर ठीक आहे, पण न गमणत आहे ते, म्हणून मी इकडं फक्त शेंगदाण्याचं जे आहे ना वाटण टाकून एक खिचडी बनवल्यासारखं मी बनवणार आहे. आणि इकडं भाजीसाठी भेंडी घेतलेली आहे, वरणाची तयारी करून ठेवलेली आहे. आणि इकडं कुकरला मी तांदूळ धुवून घेतले, म्हणजे भात बनत ठेवते, तिकडं भात बनत राहील तोपर्यंत मी इकडं भाजी वरण जे मला बनवायचं ते बनवून घेते. भाकरी म्हणजे अगोदर मी किचनपासून फ्री होते, त्यानंतर मग मला फुलाचा हार बनवायचा आहे, देवीची पूजा आरती नैवेद्य हे सगळं मला नंतर बनवायचं आहे. अगोदर सगळ्यांचं आवरून देते, एक वेळचं जेवण झालं सगळ्यांचं की मग मी निवांत, म्हणजे दुसरी कामं आवरायला मी फ्री, नंतर मला कोणी डिस्टर्ब करत नाही. आणि असं वाटतं की देवपूजा मी जेव्हा करते त्यावेळेस मला कोणी डिस्टर्ब करू नये, कारण घडीघडा इकडे तिकडे धावपळ करण्यामध्ये ना पूजा व्यवस्थित होत नाही माझी, म्हणून मी अगोदर सगळ्यांचं आवरून देते. तिकडं वरणालाही मी तडका देत आहे. आणि भेंडी मी दिनेशला इकडे चिरायला लावली, म्हणजे भेंडी धुवून दिलेली आहे, तर दिनेश इकडं सगळं चिरून देत आहे, म्हणजे चिरण्याचं काम खूप मोठं वाटतं. ही तयारी झाली की मग भाजी बनायला वेळ लागणार नाही. आणि वेदिका लसूणही सोलून दिलेली आहे, शेंगाही फोडून दिलेली आहे, कांदा वगैरे जी ही तयारी होती वेदिकानं आणि दिनेशने दोघांना करून दिलेले आहेत. म्हणजे आज मला या बहीण भावाची खूप मदत भेटली, म्हणून माझी कामं ना खूप लवकर झाली, म्हणजे 1 तास लागायऐवजी तिथं अर्धा तासामध्ये सगळं झालेलं होतं. तर वरण बनलेलं आहे, तिकडे भात पण बनत आहे. आता ठेवलेली आहे मी कढई, आणि कढईमध्ये घेतलेले 2 चमचे तेल, मोहरी जिरं टाकूया. आणि लसणाचं वाटण टाकलेलं आहे, पण कांदा टाकून पण ही भाजी बनवू शकता, खूप छान बनते. पण मला लसूण टाकण्याची भाजी खूप आवडते. म्हणजे अगोदर जेव्हा मी शेअर केली होती ना तेव्हा एका ताईंची कमेंट आलेली होती, त्या ताई म्हणत होत्या ताई भेंडीच्या भाजीमध्ये लसूण कोण टाकतं का, कांदा टाकून बनवतात, तर अशी पण खूप छान बनते, मला खूप आवडते. लसूण टाकलेले, हळदी पावडर धना पावडर टाकला, आणि भेंडी टाकलेली चिरलेली, आणि थोडा वेळ मी परतून घेतलेले फोडणीमध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत. नंतर यामध्ये मसाले टाकले, म्हणजे जास्त मसाले मी टाकले, फक्त लाल मिरची पावडर चवीपुरते मी थोडासा मसाला टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेली. भाजी बनत आहे इकडे भेंडीची, आणि भेंडीची भाजी ना खूप जणांना आवडते, मला पण आवडत नाही, तरी पण मी जबरदस्तीच खात असते, कारण शरीराला खूप छान असते, आपल्या खाल्ली पाहिजे. तर भाजी बनत आहे तोपर्यंत इकडे दिनेशला म्हणलं शेंगदाणे वाटून दे. अगोदर तर म्हणत होता मग मी माझ्या डोक्यावर मिक्सर ठेवून वाटण होईल, म्हणजे ते मिक्सर ठेवायचा की स्वतः बसलेलं आहे. मी तेच म्हणलं कसं करायची बाकीची कामं, तू इथं बसलास, तर म्हणतो माझ्या डोक्यावर ठेवून स्वतःहून ते वाटतं, म्हणजे मिक्सरचं जागा मी धरलेला आहे, चलत असतं असं. तर इकडे वाटून दिलेलं आहे सगळं. आता मी करत आहे इकडं वरीच्या तांदळाचा भात. तर इकडं वरीचे तांदूळ मी फटकून निसून घेतले, धुवून घेतलेले आहेत, आणि इकडं तडका दिलेला आहे जसं आपण खिचडीला देतो तशा प्रकारे. म्हणजे पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि जिरं टाकले, पण मसाला डब्यातले जिरं नाही आहे ते, म्हणजे नवीन जे डबा मी भरून ठेवलेला होता ते जिरं टाकलेले आहे, अर्धा चमचा. नंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, आणि हे जे वरीचे तांदूळ धुवलेले होते ते टाकलेले आहेत. मी यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, टमॅटो, बटाटा असं काहीच टाकले नाही. म्हणत होती वेदिका की हे सगळं काही खात नाही आहे ते, पण मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, जेव्हा नवरात्रीचा उपवास करतात ना तर ते कसलं तर पीठ भेटतं म्हणतात, त्या पिठाच्या भाकरी, भेंडीची भाजी, कधी टमॅटोची भाजी, कधी बटाट्याची भाजी बनवून खातात. तर हे सगळं खाल्ल्यानंतर उपवास कसला, मला ते वाटतं. उपवास कसला, उपवास जर करायचा आहे तर थोडंसं आपलं फळ आहार घ्यावा, दूध वगैरे घ्यावं, किंवा एखादी साबुदाण्याची खिचडी वगैरे घ्यावी. पण खरं मी बघितलेले खूप ठिकाणी भाकरीच बनवून खातात, ते कुठल्या पिठाचे असतात काय माहिती, म्हणतात की बगरचं वगैरे कशाचं तर असेल ते, मला माहिती नाही, शेंगाड्याचं पीठ काहीतरी असं म्हणतात, पण ज्याचं त्याचा आपापला आहे. पण मला ठीक वाटत नाही, उपवास धरावं तर काहीतरी फळ आहार घ्यावा, जास्त खाणं पिणं ठीक वाटत नाही उपवासा दिवशी, मग ते उपवास धरून त्याचं मतलब काय आहे. इकडं मी हे वरीचे तांदूळ म्हणजे काय ते खिचडी बनत ठेवलेली आहे, तोपर्यंत दूध पण आलेले आहे, थोड्याशा शेंगाही मी भाजले आहेत. वेदिकाला तेच म्हणाले की शेंगा घेऊन जा थोड्याशा आता कॉलेजला, म्हणजे सगळ्यासोबत तू पण खाशील थोडंसं, आता सगळेजण जेवण करतील आणि ही तशीच बसेल, म्हणून थोड्याशा शेंगा आणि हे जी खिचडी बनलेली आहे आता ती थोडीशी खाण्यासाठी दिलेली, बाकीची मी टिफिनमध्ये भरून देत आहे तिला, तर ती कॉलेजला जात आहे. आणि इकडं माझ्यासाठी बनत आहे तर ताज्या दुधाचा चहा, म्हणजे दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो, कारण अगोदर मी डिकाशन चहा घेते, त्यानंतर ताजं दूध आल्यानंतर चहा एक वेळा बनवते. आणि इकडे दिनेश मोबाईलमध्ये काहीतरी दाखवण्यात लागलेला आहे, पण मॉर्निंगला इतका गोंधळ असतो ना, इतकी घाईगडबड की काहीच बघणं होत नाही. आणि कॉमेडी मुलांना खूप आवडते, मला पण खूप आवडते, पण एक वेळा मोबाईल हातात आला की मग अशी मी गुंगून जाते की मला वेळेचंही ध्यान राहत नाही त्यामध्ये, किती वेळ जाते काय नाही, त्यामुळे मी मोबाईल हातात घेतच नाही मॉर्निंगला. इकडे दिनेशला मी अगोदर जेवायला वाढलेले, वेदिका फराळ करत आहे.
आणि इकडं जी उरलेली म्हणजे वरचे तांदूळ होते ते मी परत कवरमध्ये घातलेले, कारण जास्तच घेतलेले होते आणि शिजून जास्त होतं. तर अगोदर आपल्याला कमी वाटतं पण शिजल्यानंतर जास्त होतं ते, तर त्यामधलं फक्त अर्धं मी बनवलेलं आहे आणि बाकीचं मी डब्यात भरून ठेवलं. चहा बनलेलं आहे, तर आता निवांत चहा घेते. खूप धावपळ होते, चहा पण बनवून ठेवते पण ते गार होतं, नंतर पाणी पिल्यासारखं पेत असते. तर चहा मी थोडासा तिथं घेतला, आता बाहेर आले घेऊन कप. म्हणलं की किचन सोडावं, थोडंसं बाहेर यावं, तर चहा घेतलेला आहे. आणि तोपर्यंत इकडे हे दोघंजण बहीण भाऊ टिफिन भरत आहेत, म्हणजे आता गॅरेजला जात आहे दिनेश. परत आता दुपारचं जे आहे ना टिफिनची सगळी तयारी मला करायची, आणखी भाकरी वगैरे बनवायची. पण अगोदर मी मॉर्निंगचं या दोघांचं आवरून दिलेलं आहे. वेदिकासाठी टिफिन भरलं, परत गॅरेजसाठी टिफिन भरलेलं आहे. दिनेश वेदिका दोघंजणी जात आहेत. आता पुढची तयारी मी करून घेते, म्हणजे भाकरी वगैरे बनवून घेते, मग पूजा करते. म्हणजे फुलंसुद्धा आणखी आणलेली नाही आहेत, फुलं घेऊन येते. खूप लेट झालेले, टायमिंग सांगितलं तर 9 वाजले आहेत, तर कसं वेळ जातो मॉर्निंगला समजत नाही. तर इकडं अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, फुलं घेऊन आलेले आहे आणि हार बनवून घेते अगोदर. म्हणजे तो रोज वेगवेगळ्या फुलांचा हार देवीला जे आहे ना वाहिलं जातं 9 दिवस. पण फुलं वेगवेगळी भेटतच नाही तिथं. झेंडूची फुलं, शेवंतीची फुलं इतकी जाड आणि मोठी असतात ना, त्या फुलारीला व्यवस्थित मला घालता येत नाही. पण ते फुलं खूप मोठी आणि जड असतात, त्यामुळे ना मला ही स्वातीचीच फुलं ठीक पडतात. त्यामध्ये पानं फुलं मिक्स करून मी हार बनवते. आणि झेंडूची फुलं अशीच मी वाहिलेले आहेत. आणि आज ना धान्य दिसत आहे, म्हणजे तुम्ही थोडंसं बघा. म्हणजे मला ना बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवायचं होतं, पण लक्षातच झालं नाही. उद्याचं मी दाखवेन. खूप छान धान आलेले, पूर्ण ते भरून आलेलं आहे, खूप सुंदर वाटत आहे. पण उद्या छान दिसेल हे. तर पाणी घातलेलं आहे मी पूर्णपणे छान, आणि देवांना पाणी शिंपलेलं आहे फुलांना, आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि फुलं वाहून घेऊया. आणि जे हार बनवला ते फुलारीला मी घातलेलं आहे आणि पूजन करून घेतलं. अखंड ज्योत बघू शकता प्रज्वलित आहे, म्हणजे शांत झालेली नाही. कुडी आल्यानंतर कुडी काढते मी आणि परत तेल टाकते त्यामध्ये. आणि ते पण ती मोठी आहे ना, त्यामुळे तेल ना सकाळी एक वेळा घातलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी घालत आहे. चलत असतं दिवसभर आणि रात्री पण. इकडं लावलं, पूजा वगैरे झालेली आहे, धूप लावून घेतलेले आहे, आरत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. आणि अगोदर मी तुळशीपूजन उंबरापूजन करून येते आणि मग देवीची आरती करून घेते. साखर समोर ठेवलेली, नैवेद्य बनल्यानंतर नैवेद्य दाखवते. अगोदर मी आरती झाल्यानंतर साखर ठेवलेली आहे फक्त. तर आता देवीची आरती करून घेऊया. तर या सगळेजण अंबाबाईची आरती करायला. तर आरती करून घेतलेली आहे, नंतर मी कापूरही ओवाळून घेतलेला आहे आणि देवीचे मनोभावे दर्शन करून घेऊया. थोडासा लेट झाला पण काही हरकत नाही. पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, मनाला एक वेगळी शांतता भेटते. तर चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.